एका क्षणासाठी असं वाटलं की मी गमावलंय पारूला. मला आश्चर्य पण वाटतं आणि रागही येतो. मारुती मामाला इतका टोकाचा निर्णय घ्यायची काही गरज नव्हती. का केलं असेल त्याने असं? मारुती मामा या घराशी खूप घट्ट जोडले गेलेत. शिवाय ते त्यांच्या तत्वांचे खूप पक्के आहेत आणि अशा माणसांची ना हीच अडचण होते. काहीही झालं ना तरी ते त्यांच्या तत्वांशी तडजोड करायला कधीच तयार नसतात. मग प्रसंगी स्वतःचा किंवा आपल्या जवळच्या माणसाचा जीव घ्यायला तयार होतील, पण त्यांच्या तत्वांशी तडजोड करणार नाहीत. अगदी आईंसारखं. हो प्रिया, पण पारू त्याची मुलगी आहे ना, तरी पण. प्रीतम, मारुती मामा आपल्या आईला एका वेगळ्याच उंचीवर बघतात. त्याच्या दृष्टीने त्यांची आणि आपली तुलनाच होऊ शकत नाही. तर माझं पारूवरचं प्रेम, पारूचं माझ्यावरचं प्रेम, हा विचारच त्याला जड जातोय, पचत नाही. जुन्या विचारांचा आहे, वेळ लागणार आहे थोडा. मानला यार तुला. नाही म्हणजे मारुती मामाने पारू सोबत इतकं काय वाईट केलंय तरी सुद्धा तुला मामाची काळजी करावीशी वाटते, त्याचा विचार करावासा वाटतो तुला. यार, बाप आहे तो एका मुलीचा, आणि आपण ओळखत नाही का मारुती मामाला? किती काही असलं ना तरी मारुती मामाचा हेतू वाईट नसू शकतो यार. आणि एका बापाच्या दृष्टिकोनातून विचार केला ना तर आपली मुलगी आपल्या मालकांसोबत लग्नाची, संसाराची स्वप्न रंगवत आहे, हे त्या प्रामाणिक माणसाला पाप केल्यासारखं वाटत असेल. त्याच्या निष्ठेवर कोणी बोट उचलू नये एवढीच त्याची इच्छा असेल. काय ना, एका प्रामाणिक माणसासाठी त्याचं नाव, त्याची तत्व, त्याची निष्ठा, त्याची इज्जत हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. बरोबर आहे. पण आदित्य दादा, आपल्याला आता खूप जपून कोणाचं मन दुखावणार नाही ना, अशाच पद्धतीने गोष्टी हाताळाव्या लागतील. गुरुजींनी तायडेला सांगितले, त्या घरावर आलेलं संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार. सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार. मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय. माझ्या पारूचं आयुष्य वाचण्यासाठी काहीतरी उपाय असायला तर. डोंगरावरच्या महादेवाला अभिषेक करायचा, तोही डोंगराच्या खाली असलेल्या तळ्यातल्या पाण्याचा. तुला मंदिरात उतरून देवीच्या दर्शनासाठी आणावं लागेल, हे लक्षात ठेव. मामा, हे व्रत नक्की पूर्ण होईल. माझ्या पारूच्या गळ्यामध्ये कुणाच्या नावाचं मंगळसूत्र आहे? आदित्य बाबांच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय. तायडे, आज मी तुझ्या शेजारी झोपणार आहे. गणी, तू इथं खाली माझ्या शेजारी झोपायचं. मालकीनबाईंना वरच झोपू दे. आणि हा, मालकीनबाईंना विचार, गोळ्या घेतल्या का म्हणावं. वा, तू तायडेला मालकीनबाई का म्हणतोस? अरे बा, सांग की तू तायडेला मालकीनबाई का म्हणतोस? तुला पुस्तकाच्या दुकानातनं पुस्तकं आणायला सांगितली होती, आणली का? अरे वा, पुस्तक तर शाळेतच
की म्हणजे आता लवकरच तुझी शाळा सुरू होईल, तेव्हा अभ्यासामध्ये लक्ष घाला. जर आयुष्यात शिकला नाहीत ना तर मालकीनबाईंच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करावं लागल. बा मालकीनबाई, तुम्ही इथं खाली काय करताय? वर जाऊन बसा. बा काय चाललंय तुझं? माझ्यावरचा राग अजून सुद्धा गेला नाही का तुझा? ए बघ बा, मी मी माझ्याकडनं चूक झाली असं तुला वाटत असेल ना तर तू मार ना मला, पण असे बोल नको लावूस. मी किती बी चुकले माकले तरी हाय तर तुझीच लेख ना, तुझ्याच पोटचा गोळा आहे ना मी. तू माफ नाही करणार मला. तू माझ्या पोटचा गोळा नाही, तुम्ही माझी पोरगी नाही. कारण मी जिच्यावर संस्कार केले त्या तुम्ही असू शकत नाही. माझ्या पोरीला मी विष देऊन मारून टाकलंय, आणि आता तुम्ही ज्या कोणी आहात ना त्या फक्त किर्लोस्कर घराण्याच्या सुनबाई आहात. आदित्य किर्लोस्करांची बायको आहात. तुमचा माझा काही संबंध नाही. संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, बस. हे बघ बा, अरे बा असं का बोलायला लागलायस? तुझं वय काय रे? आणि तुला जेवढी अक्कल आहे ना तेवढंच बोलायचं. अरे बा पण असं का बोलतोयस तू? सांग की. पारू, आदित्य सर, तुम्ही इकडं काय? तू रोज माझ्यासाठी जास्वंदीचं फूल घेऊन येतेस ना, आज मी घेऊन आलो. गुड मॉर्निंग. मारुती मामा, गुड मॉर्निंग. ते पारूची तब्येत कशी आहे हे मी विचारायला आलो होतो. अरे हा मालक, हे घर तुमचंच आहे, आणि मी हे असले प्रश्न विचारणारा कोण? मी एक साधा नोकर आहे. आणि हा मला माहिती आहे तुम्ही मालकीनबाईंना भेटायला आलात ना, मग मला कुठलीही कारण सांगायची काही गरज नाही. मारुती मामा, पारू आत्ता कुठे आजारपणातून बरी होतीये? हो. मी कुठं काय बोललो? मी काय बोललो? मी खरंच काही बोललो नाही. हवं तर तुम्ही मालकीनबाईंना विचारा. काय मालकीनबाई, मी काय बोललो? हा खरंच, उद्या जर का त्यांनी माझी तक्रार केली तुमच्याकडं, तर तुम्ही मला
नोकरीवरनं नाही ना काढून टाकणार. वा, काय काय चाललंय तुझं? झालं ते झालं आता. यो राग अजून किती दिवस असं धरून बसणार आहे? मला माहित आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. नाही, माझं माझ्या पारूवर प्रेम होतं. ती चुकली. तिला लाख वेळेला समजून सांगितलं तरी तिने तिची पायरी सोडली. बापाच्या चेहऱ्याला काळीमा फासलाय तिने, आणि आता ती माझ्या करता मेली. मामा, कसं आहे ना मालक, म्हणजे ह्या मालकीनबाई म्हणजे तुमची ठेव आहे आमच्या घरात. पर आता ही जबाबदारी मला जास्त दिवस पेलवणार नाही. मारुती, मारुती, कसली जबाबदारी घेणार नाहीये आता? ते तुम्ही आदित्य बाबांना विचारा ना, कसली जबाबदारी ते. आदित्य, मारुती काय म्हणतोय? अगं काही नाही आई, ते जास्वंदीचं फूल घेऊन येते ना पारू रोज, आज मी घेऊन आलो तिच्यासाठी. तर ते त्याच्याच बद्दल बोलत होते. ते की पारूनी जरी जबाबदारी नाही पार पाडली तरी मी जबाबदारीने ते फूल घेऊन आलो. आई सोड ना तू. पारू, बरी आहेस ना आता? वैदेवी आई, आता मी माझी जबाबदारी पार पाडायला आली आहे. पारू, ही साडी तुझ्यासाठी. ही साडी जणू तुझ्याचसाठी बनली होती. घे. अगं घे. देवी आई, याची काय गरज आहे? गरज आहे. ती साडी नेस आणि तयार हो, आपल्याला देवळात जायचंय. तू आजारी होतीस तेव्हा मी नवस केला होता. बरी झालीस की देवीचं दर्शन करायला घेऊन ये. घे, पटकन तयार हो. मारुती, आपल्याला देवळात जायचंय, गाडी काढ. होय मॅडम, गाडी काढतो. लवकर आवर हा. अरे मालकीनबाई, या ना बसा. हा, काय चाललंय तुझं? काय करतोयस तू? हे बघ, देवी आईंना जर का कळलं तर. बा, तुला चांगलंच माहित आहे, मागं फक्त देवी आई बसणार. मी बसते की तुझ्यासोबत. चल. हे बघा मालकीनबाई, तुम्ही मागच्या सीटवर मालकिनीच्या रुबाबात बसायचं. या असल्या प्रथा मोडू नका मालकीनबाई. आणि मालक कधीही ड्रायव्हरच्या शेजारी बसत नाही. या बसा तुम्ही. पारू, बसली नाहीस अजून गाडीत? चल बस, आपल्याला निघायचं आहे. बस बस. मारुती मामा, दुसरी गाडी काढत नाही मी. एकच गाडीने जाऊ, चौघच जण आहोत. मी पुढे बसतो. पारू
तू बस मागे आई सोबत. आई आई तू पुढे हो, मी ते फुलांची परडी घेऊन येतो. हो चल पारू. मारुती मामा, काय चाललंय मी माझं काम करतोय, गाडी पुसतोय. मामा? मी तुम्ही पारू बद्दल जे वागताय त्याच्याबद्दल बोलतोय. मामा, पारू आता हॉस्पिटल मधून बाहेर आली आहे. ती असून तुम्ही जर का असंच वागलात तर तिला तिला नाही झेपणार आहे. तुम्ही प्लीज. अहो मालक, असं काय करताय? मी नोकर आहे. माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला माफी करा. हे बघा, मी ना तुमचा राग समजू शकतो आणि यात पारूची खरंच काही चूक नाहीये. अहो, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं पारू माझी बायको आहे, माझं प्रेम आहे पारूवर. मी आणि पारूनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. तुम्ही विश्वास ठेवा ना आमच्यावर. अहो मालक, मी तुम्हाला म्हणलं ना, मी साधा नोकर आहे तुमचा. तुम्ही मला हे सगळं स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तुम्ही मला ऑर्डर करा, ऑर्डर. मामा, शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा नेमकं काय चालू आहे तुमच्या मनात. सांगू? हो. मला तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं नाहीये? नाही. मग आईल्या मॅडमला जाऊन का नाही सांगत? तुम्हाला जर का वाटतंय तुम्ही जे काही करताय ते समजा बरोबर आहे, तर मग आईल्या मॅडम पासून का लपून ठेवताय? मामा, कारण मी सांगतो. हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही पारूबद्दल काय बोललात? ही माझी बायको आहे. पारू तुमची बायको असेल तर माझ्या घरात काय करते ती? मला माहितीये ना तुम्ही तिला माझ्या घरात का ठेवली आहे. कारण पारू ही एक सामान्य ड्रायव्हरची मुलगी आहे. तुम्हाला कशी शोभल? तुमची आई अहिल्या देवी किर्लोस्कर ह्या एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी तुमचं लग्न लावून देतील, तिला सून म्हणून स्वीकारतील. अहो, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचा CEO आदित्य किर्लोस्कर त्याच्याशी एका सामान्य ड्रायव्हरच्या मुलीशी लग्न लावून देतील का त्या? प्लीज. अजून एक गोष्ट सांगतो, नीट ऐका. मी आयुष्यभर मालकांची सेवा केली. माझ्या कामाला आणि माझ्या निष्ठेवर मी अजिबात बोट लागू दिलेलं नाहीये. माझ्या स्वामी निष्ठेवर कोणी बोट उचलेल असा मी वागलेलोच नाहीये. पण ज्या वेळेला तुमच्याबद्दल आणि पारूबद्दल आईल्या मॅडमला कळलं ना, त्या वक्ताला त्या तुम्हाला किंवा पारू मॅडमला दोषी ठरवणार नाहीयेत. त्या दिवशी आरोपीच्या पिंजऱ्यात आरोपी म्हणून मी असणार आहे, मारुती. लोक मला म्हणतील की मारुतीने मालकाच्या मुलाला प्रॉपर्टी करता फसवलं, मुलीचा वापर केला. हे असलं सगळं घाणेरडं ऐकावं लागणार आहे. आणि हे असं ऐकताना जिवंतपणी माझ्या आयुष्याचा नरक होणार आहे, नरक. मग तुमच्या या पापात मला का भागीदार करून घेताय? पाप नाहीये. प्रेम करतो यार आम्ही एकमेकांवर. मी मोठी लोक, तुमच्या या मोठ्या मोठ्या गप्पा आहे ना, मला काही कळत नाही. मला अक्कल नाही तेवढी. मला एवढंच कळतं की तुमची बायको माझ्या घरात राहते आणि ही गोष्ट मी अहिल्या मॅडम पासून जास्त दिवस लपून ठेवू शकत नाही. मामा, तुम्ही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पारू मॅडमला म्हणजे तुमच्या बायकोला माझ्या घरातनं घेऊन जा. आता तिचा माझ्याशी काही संबंध नाही.